जवळपास 20 दिवस PCR मिळाल्यानंतर आजपर्यंत खंडणी प्रकरणातील जे आरोपी आहेत विष्णू चाटे यांना आज जवळपास 20 दिवस PCR मिळाल्यानंतर आज कोर्टात हजर केलं होतं। त्यांनी त्या तपासामध्ये जे काही मुद्दे न्यायालयासमोर मांडले त्यापैकी कुठलाही मुद्दा विष्णू चाटे या संदर्भात नव्हता। याचाच अर्थ असा दिसून येतोय की या प्रकरणामध्ये या 20 दिवसामध्ये तब्बल 20 दिवसामध्ये इन्व्हेस्टिगेशन मशिनरीकडून विष्णू चाटे संदर्भात कुठलाही पुरावा या इन्व्हेस्टिगेशन मशिनरीला मिळालेला नाही। ते कागदोपत्री आम्हाला दिसून आलं आहे। त्याचबरोबर आमचा आणि सरकारी पक्ष यांचा युक्तिवाद ऐकून माननीय न्यायालयाने जे आहे परत या प्रकरणाची गंभीरता पाहून आणि नवीन अटक झालेले आरोपी पाहून 4 दिवस PCR जो आहे तो एक्सटेंड केला। विष्णू चाटे यांच्या फोनवरून बातमीदारांनी आवादा कंपनीचे जे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांचं जे काही बोलणं झालं त्यामध्ये खंडणीचा उल्लेख होता का आणि तुम्ही कुठला मुद्दा घेऊन कोर्टात? अगदी बरोबर। या प्रकरणामध्ये फिर्यादीच्या आरोपानुसार त्यांचं म्हणणं आहे की 29/11/2024 रोजी त्यांना एक कॉल आला होता जो आरोपी विष्णू चाटे यांच्या फोनवरून आहे। परंतु त्या कॉलमध्ये त्या कन्व्हर्सेशनमध्ये कुठल्याही प्रकारची खंडणी मागितल्याचा किंवा 2 कोटीची खंडणी मागितली याबद्दलचा कसलाही उल्लेख त्या फोन कॉलवर झालेला नाही। तसंच या प्रकरणामध्ये 29/11ला जर घटना घडली असेल तर 11 डिसेंबरपर्यंत फिर्यादीनं थांबण्याची कसलीही आवश्यकता नव्हती, परंतु फिर्यादीनं कसलंही स्पष्टीकरण त्या पूर्ण फिर्यादीमध्ये किंवा आजपर्यंतच्या या पूर्ण पेपरमध्ये दिसून आलेलं नाही। एग्जैक्टली किस तरह के आर्गुमेंट्स आज कोर्ट में रहे और एक्सटॉर्शन मामले में जिस विष्णु चाटे का नाम आया है एग्जैक्टली किस तरह के फोन कॉल्स पर कुछ डॉक्यूमेंटेशन हुआ इस बारे में? इस जो गुनाह दाखिल हुआ है एक्सटॉर्शन का, जिसमें जो है अपराधी विष्णु चाटे उनको जो 20 दिन के बाद आज पुलिस हिरासत में थे उन्हें आज फिर से हाजिर किया था और फिर से पुलिस ने जो है 7 दिन की पुलिस कस्टडी की मांग की थी। लेकिन जो पिछले 20 दिनों में जो इन्वेस्टिगेशन हुआ है इनके बारे में तो वो पिछले 20 दिनों का जो लेखा जोखा है अहवाल रिपोर्ट है तो उसमें एक भी ऐसा पुरावा नहीं है, एक भी ऐसा कोई सबूत मिला नहीं हो पुलिस मशीनरी को जिससे ये साबित हो सके कि ये मैटर में ये केस में विष्णु चाटे जो का जो है वो इन्वॉल्वमेंट है। इसलिए जो न्यायालय के सामने जो सरकारी वकील और जो डिफेंस वकील ने मेरे और मेरे दोस्त एडवोकेट शिव जी ने जो युक्तिवाद किया है उसके आधार पर जो इस केस की गंभीरता को देखकर सिर्फ 4 दिन का जो है पुलिस कस्टडी रिमांड मंजूर किया। थोडं मागं सर आपलं सर मागं तपासणी अंमलदारी यांनी मागणी केल्याप्रमाणे काहीच नाही। मागच्या रिमांड यादीमध्ये आणि या रिमांड यादीमध्ये कसलाही बदल नाही। त्याला तसं कॉपीपेट करून फक्त राजकीय बाहेरचा जो एक्सटर्नल फोर्सेस जे काम करत आहेत तर त्याला कुठंतरी निश्चितच ही यंत्रणा बळी पडते असेल। त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची प्रगती नाही, फक्त आरोपींना अटक केलं एवढाच बदल। नाही आता तुम्ही जे मीडियामध्ये जे दाखवलं जातं ते गांभीर्य वाढते वर्ष म्हणजे कदाचित तपास पोलिसांना अशी भीती वाटत असेल किंवा आपण जर यांचा NPR मागितलं तर त्यावर काही कापड होते नाही। ते एक्सटॉर्शनच्या केसमध्ये काही माझ्या बदल नाही। आरोपी आज या सगळ्या त्याचे काही बाकीचे काही जे आरोपी आहेत त्यांना त्याच्या प्रकारचा पाहिली
त्याच्यानंतर 4 तारखेची जर पाहिली आणि आजची जर पाहिली तर तपासी अंमलदार यांच्याकडं कुठलंही सबळ असं विशेष कारण नाही PCR वाढवून देण्याचं. ॲडव्होकेट कोल्हे म्हणून होते की वायबरचे पती पत्नी यांच्या संपूर्ण त्याची तुकारी सुरू आहे, त्यांना सोडण्यात आलं. त्यांच्या क्लायंट्स आणि या सगळ्या प्रकारचे काय वायबरच्या संदर्भात नाही माझं त्याच्याबद्दल काही मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. वायबरशींना ताब्यात घेतले वगैरे असं मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही आणि तपासी अंमलदारांनी सुद्धा तसं काही ट्रीटमेंट कोर्टामध्ये आज केलेलं नाही. त्याच्यामुळे जे काही ऐकायला मिळते बाहेर त्याच्यावर काही मला हाँ 18 तारीख तक तो PCR आज तक मिला था, उसमें 18 तारीख तक बढ़ोतरी की गई है, पुलिस हिरासत दे दी गई है. जो पुराने ग्राउंड थे इन्वेस्टिगेशन ऑफिसर के, तो दोज ग्राउंड आर ओनली रिप्रोड्यूस इन द टुडेज रिमांड यादी. देयर इज़ नो एनी चेंज इन द ग्राउंड्स आणि त्याच्या उसकी वजह से ये जो चल रहा है वो सीधा दिख रहा है कि ये जो बाहर एक्सटर्नल फोर्सेस जो काम कर रहे हैं तो वो इसके उसका इम्पैक्ट जो इन्वेस्टिगेशन एजेंसी पे बहुत भारी तरीके से हो रहा है और कोई प्रोग्रेस नहीं हो के भी जानबूझ के उनको PCR की मांग की जा रही है. आपने आर्गूमेंट के समय फेरी टेल का जिक्र किया था, वो एग्जैक्टली क्या है? व्हाट यू एग्जैक्टली अभी जो हुआ है वो तो तकरीबन पूरा तपास उसके हिसाब से हुआ है. अभी क्या नया उनके पास जो इमेजिनेशन जो चल रहा है, इमेजिनेशन हैज़ नो एनी वैल्यू. थैंक यू. News 1 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्र.